ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज सद्गुरू परमपूज्य दादासाहेब तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेयस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुद्रा उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो अध्याय 37 आणि 38 हा आचार धर्माविषयी निरूपण करणारा अध्याय होता. कर्ममार्ग आहे, कर्मकांड आहे, रोजचं दिनचर्या कशी असावी त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा 37 आणि 38 अध्याय होता. या 37 आणि 38 मध्ये कर्मकांड सांगितल्यानंतर अचानक 38व्या अध्यायामध्ये अगदी वेगळाच भाग जो आहे अंतर्भाव या अध्यायाचा आलेला आहे. अत्यंत महत्वाचा असा अध्याय. गोष्ट छोटीशी आहे परंतु त्या गोष्टी समजून घेताना स्वतःचं जीवन आपल्याला बऱ्याच अंशी समजू शकेल अशा पद्धतीने तो अध्याय आहे. गुरुचरित्राच्या शेवटाकडे आपण चाललेलो आहोत. अशा वेळेला ही उत्कंठा जी आहे जी पहिल्या अध्यायापासून सुरुवात झाली ते आता जवळपास 37व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि त्या नामधारकाची ही उत्कंठा आणखीन आणि गाणगापूरला महाराजांचं वास्तव्य असताना दिवसागणिक क्षणागणिक सगळे चमत्कार महाराज घडवायचे आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चमत्काराच्या माध्यमातून ज्ञान देण्याच्या माध्यमातून प्रकारे महाराज त्याचा उद्धार त्या ठिकाणी गाणगापूरला करायचे. त्यामुळे हे गुरुचरित्र जर महाराजांच्या प्रत्येक लीलेचं वर्णन करायचं ठरलं तर अथांग होईल असं ते सिद्ध मुनी सांगतात आणि जे त्यांना गोष्टी आठवतील त्या त्या ज्या महत्वाच्या आहेत अशा त्या नामधारकाला ते कथन करतात. त्या नामधारकांनी त्या सिद्ध मुनींना विनंती करताना असं म्हणलं, आर्त झालो मी तृषेचा घोट भरवी का अमृताचा प्रताप वर्णनी श्री गुरुचा माझे मन निववी वेगे. की माझं मन आता इतक्या ओढ लागलेली इतकी तहान लागलेली आहे. आर्त झालो मी तृषेचा. मी इतका आता आतून कळवळलो आहे त्या तहानेसाठी. मला जी तहान लागली आहे, तर कृपया करून मला तुम्ही हा अमृताचा घोट जो आहे, तो कृपया भरवावा आणि माझं मन जे आहे ते शांत करावं, असं त्या नामधारकांनी सिद्धमुनींना विनंती केलेली आहे. पण हे गुरुचरित्र ऐकता-ऐकता अंतर्मुख होण्याची कृती जी आहे, ते आपोआप घडते. आपल्या आतमध्ये असलेले स्वामी महाराज आपल्याला दिसू लागतात की काय असा आविर्भाव आपल्या प्रत्येकाचा होतो आणि तसंच त्या नामधारकाचाही झालेला आहे आणि म्हणून त्यांनी ती विनंती केली आहे की माझी आता ही तहान जी आहे आता ओढ लागलेली आहे. कृपया आता तुम्ही अर्धवट न सोडता आता मला हा अमृताचा घोट जो आहे तो कृपया करून तुम्ही भरवावा आणि हे ऐकल्यानंतर त्या सिद्धमुनींनाही खूप आनंद होतो की तुझ्यासारखा हा भक्त मला लाभला की ज्याला ह्या गुरुचरित्राविषयी, गुरूंच्या लीलांविषयी, गुरूंचं जे काही त्यांनी एक-एक चमत्कार केलेले आहेत, ज्ञानोपदेश केलेला आहे, याविषयी ओढ असणारा शिष्य मला भेटलाय आणि त्या निमित्तानं हे पुन्हा एकदा गुरुचरित्र जे आहे, गुरूंच्या लीला ज्या आहेत, त्या मला सगळ्या आठवतात आहे. सिद्ध म्हणे नामधारकासी, जो जो मज तू पुससी, संतोष होतो मानसी गुरुचरित्र आठविता. की तू जसं-जसं मला एक-एक प्रश्न विचारतो त्यानुसार मला अनेक गोष्टी स्मरतात आणि मला सुद्धा प्रचंड आनंद होतो आणि अशीच एक गोष्ट आज मी तुला सांगणार आहे. ही एक विचित्र गोष्ट गाणगापूरला महाराज असताना घडली आणि त्याचं कथन मी आता तुला करणार आहे. महाराजांकडं अनेक भक्त म्हणूया, आर्त म्हणूया, पीडित, दुःखित लोकं जी आहेत, त्यांची रांग असायची. जसं स्वामी महाराज अक्कलकोटला असताना हजारोंच्या गर्दीने लोकं त्या ठिकाणी येऊन महाराजांकडे आपले गाऱ्हाणं मांडायचे आणि आपली-आपली दुःख जी आहेत ती निवारण महाराज त्या ठिकाणी करायचे. तसंच गाणगापूरला सुद्धा ह्या गोष्टी घडायच्या
आणि स्वाभाविकता महाराजांनी आपल्याला ह्या दुःखातनं दूर केल्यानंतर त्या बदल्यात आपण महाराजांना काहीतरी द्यावं, असं म्हणून ते काही लोकं ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते पैसे महाराजांना देऊ करायचे. परंतु महाराज त्यावेळेला असं म्हणायचे, की "आम्हाला पैशांची आवश्यकता नाही. तुम्ही ह्या पैशामध्ये इथं पंक्ती घाला किंवा महाप्रसाद तुम्ही या ठिकाणी द्यावा." आणि अशा पद्धतीने रोजच्या रोज सकाळ, संध्याकाळ हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी पंक्ती ज्या आहेत, तर त्या ठिकाणी उठायच्या आणि त्याच्यामध्ये कधी खंड पडायचा नाही. इतकी रीघ असायची. म्हणजे नंबर लावायला लागायचे, की आज माझा नंबर आहे, उद्या माझा नंबर आहे किंवा सकाळी मी देणार आहे, संध्याकाळी तू देणार आहे. एवढी गर्दी असेल. ह्याच्यावरनं आपल्याला कल्पना येऊ शकते, की गाणगापूरला महाराज असताना त्यांची ख्याती जी आहे, प्रसिद्धी, त्यावेळेला काही सोशल मीडिया नाहीये प्रचार-प्रसार करायला. परंतु जे आपण म्हणतो मौखिक प्रचार जो आहे, की मला जी अनुभूती आली, ती मी सहज लोकांना सांगितली. महाराज काही तिथं माईक घेऊन बसलेले नाहीयेत. की बघा मी चमत्कार केला, आता तुम्ही सगळ्यांना हा चमत्कार सांगा आणि माझ्याकडे बोलवा. असा महाराजांनी कुठेही प्रचार केलेला नाही. महाराजांनी त्यांचं कर्म केलं, त्यांच्या लीला केल्या. परंतु त्याची ख्याती एकमेकांच्या पसरत, मग जो कोणी दुःखीत आहे त्याच्यापर्यंत पसरून त्या ठिकाणी एवढी गर्दी व्हायची, की एकही दिवस त्या समाराधनेमध्ये म्हणजे त्या पंक्तीमध्ये, महाप्रसादामध्ये खंड पडायचा नाही. एवढी गर्दी त्या ठिकाणी असायची, की नंबर लागायला लागायचे. नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक, कधी न होय आराणुक, ऐसा दिवस एक नाही. की कधीही एक दिवस सुद्धा विश्रांती नव्हती. जेवढी लोकं असतील त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी जेवण घातलं जायचं, एवढी त्या ठिकाणी गर्दी असायची. असंच एक दिवशी ऐसे असता एके दिवशी, दुर्बळ द्विज आला परीयसी, असे काश्यप गोत्र त्याचे, त्याचे नाम तयाचे भास्कर. की त्या ठिकाणी एक भास्कर नावाचा अतिशय गरीब, दरिद्री कुपोषित किंवा कृश असा एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला. काश्यप गोत्राचा तो ब्राह्मण होता आणि तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी स्वामी महाराजांचं, गुरु महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांना विनवणी केली, की माझं हे दुःख जे आहे ते तुम्ही दुःख दूर करा आणि त्याचं ते दिवशी भक्तजन करीत होते समाराधन, उठविता त्या ब्राह्मणा भोजन करा म्हणून. आणि त्या ठिकाणी तो बसला होता महाराजांच्या समवेत किंवा त्या गर्दीमध्ये. तर अचानक तिथले जे सेवेकरी असतील, जे महाराजांच्या सानिध्यात असतील, तर त्यांनी त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं, की अ, तू कधी पंगत घालणार आहेस?" असं म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी उठवलं. आता त्यांना त्याची हिस्ट्री नाहीये माहिती, की हा कसा आहे, याचं दारिद्र्य आहे का श्रीमंत आहे. परंतु तो महाराजांकडे आला म्हणून त्याला उठवलं. आणि मग त्यांनी उठवल्यानंतर महाराजांची इच्छा समजून त्याने सुद्धा संकल्प केला, की "महाराज मी पण तुम्हाला भिक्षा घालेन." कारण महाराजांना भिक्षा घालणं आजही आपण जर गाणगापूरला गेला तर दुपारी 12च्या वेळेला जेव्हा माधुकरी असते, त्यावेळेला त्या माधुकरीसाठी नंबर लागलेले असतात, की आज मी माधुकरी देणार आहे. माधुकरी वाढणं, माधुकरीसाठी द्रव्यदान करणं किंवा ती माधुकरी शिजवणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी तसा संकल्प केला, की मी सुद्धा महाराजांना जी भिक्षा आहे, ती मी नक्की वाढेन. संकल्प करून तो ब्राह्मण गुरु भिक्षा करीन आपण, सवे सोपस्कार घेऊन आला होता परीयेसा. की त्यांनी त्याच्यासोबत जे साहित्य आणलं होतं, ते सगळं तो साहित्य घेऊन आला, की मी सुद्धा महाराजांना भिक्षा वाढेन. असं म्हणून त्यांनी सगळी ती त्यांनी जे साहित्य त्याच्याकडे होतं, गरीब होता बिचारा. परंतु त्याच्यातही त्यांनी ती महाराजांकडे इच्छा ठेवली होती, की मी सुद्धा महाराजांना भिक्षा घालेन. किती आणली होती त्यांनी भिक्षा? त्रिवर्गापुरते देख, स्वल्प होते तांडूल कणिक, वरकड त्या प्रामाणिक, असे सोपस्कार तयाचे. 3 माणसांना पुरेल एवढं त्याच्याकडे तांदूळ, कणिक, तेल अशा ज्या काही गोष्टी आहेत स्वयंपाकाला लागतील, तेवढ्याच त्याच्याकडे होत्या. आणि तो बिचारा ते सगळं घेऊन आला, की आता मला महाराजांना भिक्षा घालायची आहे. परंतु ते सगळं घेऊन आला आणि तेवढ्यातल्या लोकांनी त्याला बोलावलं, की "चल आज आजच्या महाप्रसादाला चल." असं म्हणून तो त्या महाप्रसादाला गेला. हजारोंची गर्दी, पंचपक्वान्नांची ताटं, एवढं जेवण आणि तो त्या ठिकाणी बसला आणि पुन्हा त्याची ती गाठोडं आहे, त्याच्यात हे सगळं 3 लोकांना पुरेल एवढं साहित्य होतं. ते पुन्हा घेऊन आला आणि आतमध्ये येऊन आता रात्री झोपायच्या वेळेला उशाशी घेऊन झोपला. मनात किती विचार येत असेल, की आपल्याकडे एवढं 3 माणसांना पुरेल एवढंच साहित्य आहे. इथे हजारोंची गर्दी आहे आणि आपण तर महाराजांच्या ठिकाणी संकल्प करून बसलोय, की आपण पण महाराजांना भिक्षा घालू. हे कसं होणार आहे? माहिती नाही. परंतु संकल्प तर केलेला आहे. त्यामुळे आज ना उद्या कधीतरी आपला नंबर येईल. परंतु रोज असं घडायचं, की त्याला असं वाटायचं आज माझा नंबर येईल. आज मला महाराजांना भिक्षा वाढायची वेळ येईल. परंतु कधीही संधी मिळायची नाही. पण नंबरच एवढे असायचे, की रोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी वेगवेगळी लोकं जी आहेत, ती त्या ठिकाणी भोजन वाढायचे. नित्य घडे ऐसे तयासी, भक्त येती समाराधनेसी, आराणुक होय त्यासी, नित्य जेवी समाराधने.
रोज त्याला त्याच्यामध्ये विश्रांती म्हणजे त्याच्यामध्ये खाडा पडायचा, की त्याला भिक्षा कधीच वाढायला वेळ यायची नाही आणि तो मात्र रोजच्या रोज महाप्रसादाला जाऊन पंचपक्वान्नाचं जेवण जेवायचा. खरं तर महाराजांच्या सानिध्यात राहिल्यानंतर विचार बदलले पाहिजेत, आचार बदलले पाहिजेत, विचारांमध्ये शुद्धता यायला पाहिजे. परंतु फक्त शरीराने सानिध्यात राहून ह्या गोष्टी घडत नाहीत आणि ह्याचंच पुढच्या ओळीमध्ये आपल्याला प्रचिती येईल. समस्त लोक त्यासी हासती, पहा हो समाराधनेची आयती, घेऊनी आला अतिभक्ती, आपण जेविती समाराधने. की बघा हा ब्राह्मण, की स्वतः मी महाप्रसाद वाढेन किंवा मी महाप्रसाद एक दिवस महाराजांना भिक्षा घाईन, असं म्हणून संकल्प केलाय आणि रोज इथे येतो आणि फुकटामध्ये जेवण करतोय. व्यवस्थित पोटभर फुकटमध्ये जेवण जेवतोय. एकासी न न होय पुरते, एकासी न होय पुरते अन्न, श्री गुरुशिष्य बहुत जाण, काय करील हा ब्राह्मण समाराधना करीन म्हणतो. की एका माणसाला पोटभर पुरेल एवढं सुद्धा ह्याच्याकडे अन्न नाही. इथं हजारोंनी महाराजांचे शिष्य आहेत आणि हा काय म्हणतो, की मी महाराजांना भिक्षा वाढेल किंवा मी महाप्रसाद पंगत जी आहे ती मी वाढेन. ही चेष्टा त्या ब्राह्मणांची त्या सगळ्या तिथले जे स्थानिक अ, ब्राह्मण आहेत, गावकरी आहेत, सेवेकरी आहेत, ती सगळेजण त्याची चेष्टा करत असतात. किती भाषेत ती चेष्टा असावी, तर ग्रंथकर्त्यांनी त्या शब्दांचं वर्णन केलेलं आहे. "लाज न वाटे तया कैसी, समाराधना म्हणावयासी, विनोद करिता ती ब्राह्मणासी, तू आजी करी माधुकरे." तुला लाज नाही वाटत? एवढंसं 3 माणसांना सुद्धा एका माणसाला पुरणार नाही, एवढं सुद्धा तुझ्याकडे अन्न नाही आणि तू चेष्टा करतोस आमची, की तुम्हाला सगळ्यांना मी महाप्रसाद वाढेन म्हणून. अशा प्रकारे त्याला हिणवलं जातंय. नाना प्रकारे त्या ब्राह्मणासी, विनोद करती परियसी, मासत्रय ऐशिया विधीसी, कर्मिले तेथे ब्राह्मण. आणि हे 1, 2, 3 दिवस नाही चाललं. 3 महिने हा दिनक्रम चालू आहे. तो बिचारा रोज आपली तयारी ठेवायचा, की ठीक आहे माझ्याकडे तेवढं आहे, तेवढ्यामध्ये मी करेल भिक्षा म्हणून. पण तो रोज ती सगळी गर्दी पाहून लोकं त्याला हे टोमणे मारतायत, की काय नुसतंच फुकट जेवायला आलायस. भिकारी असतील, अजून काय कुठल्या शब्दात बोलत असतील माहीत नाही. परंतु असे रोज 3 महिने हा सगळा दिनक्रम चालू होता. किती वाईट वाटत असेल त्या जीवाला. परंतु हे सगळं सहन करत होता. रोजच्या रोज त्या सगळ्या जेवणामध्ये तो सहभागी व्हायचा, जेवण करायचा आणि आपल्या गाठोड्यापाशी यायचा आणि कदाचित दुःख व्यक्त करत असेल, रडत असेल, की "महाराज, ह्या सगळ्या श्रीमंतांच्या गर्दीमध्ये माझा नंबर कदाचित लागेल की नाही? मी एवढा गरीब आहे, तुम्ही माझी भिक्षा स्वीकाराल की नाही? कारण तुमच्या इथे तर रोज पंचपक्वान्नं वाढली जातायत. मी एवढा सामान्य व्यक्ती आहे, की मी जे काही आणलंय ते मी कसं तुमच्या समोर देऊ? मलाही त्याची लाज वाटते." इतके सगळे विचार जसे आपल्या मनात येतात, तसं त्याच्याही मनात कदाचित आले असतील. परंतु महाराज हे मनातील इच्छा जाणणारे आहेत. त्यांना सगळ्याच गोष्टी बोलून दाखवाव्या लागत नाहीत. महाराज हे प्रत्येक मनात आलेला विचार ऐकणारे आहेत. हा त्यांचा स्वभाव गुण आहे. त्यामुळे हा जो त्या व्यक्तीच्या, त्या भास्कराच्या मनातला जो विचार आहे, मी एवढा गरीब आहे, एवढा दरिद्री आहे, महाराज माझी भिक्षा स्वीकारतील का? या सगळ्या श्रीमंतांच्या भाऊगर्दीमध्ये माझं जेवण कधीतरी, माझा महाप्रसाद कधी होईल का? असा 3 महिने रोजचा दिनक्रम चालू असताना त्याच्या मनात नक्की विचार आला असेल. असं म्हणून एके दिवशी महाराजांना या सगळ्याच गोष्टी कळतात. महाराजांनी त्या ब्राह्मणाला बोलावलं, भास्कराला आणि त्याला सांगितलं, "आज तू भिक्षा करायची. आजचा महाप्रसाद तुझ्या नावाने. बोलावी ती त्या ब्राह्मणासी, आजही भिक्षा करावयासी, स्वयंपाक करी वेगेसी, श्री गुरु म्हणते कृपा सिंधू." आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्याला सांगितलं, "आजचा महाप्रसाद जो आहे, तो तू करायचा आहेस. तू त्वरित स्वयंपाकाला लाग." त्याला अतिशय आनंद होतो, की आज महाराजांनी आपल्याला आज्ञा केली आणि आज आपला महाप्रसाद किंवा आपला प्रसाद आज महाराज स्वीकारणार आहेत. त्याच्या मनात आलं नसेल का? की माझ्याकडे 3च माणसांना पुरेल एवढंच साहित्य आहे. रोजच्या मी पंक्ती अनुभवतोय. ना मी पंचपक्वान्न देऊ शकत आहे, ना एवढ्या हजारोंच्या गर्दींना मी जेवण घालू शकत आहे. आणि महाराजांनी मला आज सांगितलंय, "आज तू महाप्रसाद कर." अचानक बॉम्ब टाकलाय महाराजांनी. महाराज असं नाही म्हणले, की "ठीक आहे 8 दिवसांनी तू महाप्रसाद कर, तोपर्यंत पूर्वतयारी करून घे." नाही, महाराजांनी सकाळी सांगितलं, "आज तुझा महाप्रसाद आहे. तुला तयारी करायची." महाराज समजून घ्यावे लागतील. आपण अध्याय विस्ताराने पाहू त्यावेळेला या गोष्टी नक्की पाहूया. त्याला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये त्यांनी तूप वगैरे आणलं. 2 किलो तूप आणलं, व्यवस्थित भाज्या आणल्या आणि त्यांनी तो स्वयंपाक बनवला. समस्त ब्राह्मण तयवेळी मिळवून आले श्री गुरुजवळी, म्हणती आमुची आली पाळी, यावं नाळ अन्न घरी. आता ही सगळी जी लोक रोजची मंडळी यथेच्छ भरपेट जेवण करणारे,
ही सगळी जण महाराजांच्या जवळ आली, कारण त्यांना कळलं आजचं जेवण हा भास्कर बनवणार आहे. आणि ह्याच्याकडे जेवढं अन्न आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जेवण होणार नाही. आणि ते सगळेजण महाराजांकडे आले आणि महाराजांना म्हणले, "महाराज, आज आम्हाला खाडा पडणार, आज आम्हाला आमच्या घरची चूल पेटवावी लागणार आहे." आता हे महाराजांना सांगतायत बघा, धारिष्ट्य पण किती असतं, की ज्यांचे चमत्कार रोज पाहतायत, त्यांच्या समोरच ते असं म्हणतायत, की आज महाराज हा भिक्षा करणार म्हणजे आम्हाला घरी अन्न शिजवावं लागेल. त्यामुळे आम्ही आता जातो घरी. नित्य होत असे समाराधना, आम्ही जेवितो मिष्टान्न, कैचा आला ब्राह्मण आजी समाराधना राहिली. की आम्ही रोज इथे व्यवस्थित पोटभर पंचपक्वान्नाचं जेवण जेवतो आणि हा मधीच काय आलाय आणि आज आम्हाला ह्याच्यामध्ये खाडा पडलेला आहे. श्रीगुरु आहेत ते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण करणं हे त्यांचं काम आहे. मग तो त्यांच्या जवळचा असो, दूरचा असो, लाडका असो, आणखीन कोणी असो. श्रीगुरूंनी त्यांना काय उत्तर दिलंय? श्रीगुरु म्हणती, "तयासी नका जाऊ आपल्या घरासी, शीघ्र जावे स्नानासी, येथेची जेवा तुम्ही आज." महाराज म्हणले, "तुम्ही घरी आज कोणी जायचं नाही जेवायला. तुम्ही तात्काळ स्नान करायला जा आणि ताबडतोब स्नान करून इथे जेवायला या. हा माझा आदेश आहे." काय म्हणावं ह्या गोष्टीला? परंतु साक्षात महाराजांचा आदेश मिळून सुद्धा महाराज न समजलेली जे लोकं असतात, महाराजांच्या जवळ राहून सुद्धा त्यांच्या मनामध्ये काय येतं? ब्राह्मण मनी विचारती, मठी असे सामग्री आयती, स्वयंपाक आता करविती, आम्हा निरूपिती याची गुणे. समस्त गेले स्नानासे, की जे काही त्याच्यामध्ये असेल त्याच्या काय आमचं जेवण करणार आहे? सगळी चेष्टा चालवली आहे, असं सगळा विचार करून ते त्या ठिकाणी निघून गेले स्नानासाठी. श्रीगुरु बोलती ब्राह्मणासी शीघ्र करिगा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले, की ते श्रीगुरु त्या भास्कराला असं म्हणले, की "लवकर-लवकर स्वयंपाक कर, रात्र होईल नाहीतर. एवढ्या लोकांना मी आमंत्रण केलेलं आहे, की जेवायला ये म्हणून. त्यामुळे ताबडतोब तू सगळ्या ह्या गोष्टीला तयारी कर." आणि तो भास्कर जो आहे तो महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सगळा स्वयंपाक तयार करतो. आणि भास्कराला महाराज आता सांगतात, की "जा पटकन सगळ्या ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण देऊन ये." तो महाराजांची आज्ञा मानून संगमावरती सगळ्यांना आमंत्रण करायला जातो नदीच्या ठिकाणी, की "चला म्हणे स्वयंपाक तयार आहे. तुम्ही त्वरित भोजनासाठी चलावं." तिथे पुन्हा चेष्टा आहे. स्वाभाविक मनुष्याचा भाग आहे. ब्राह्मण म्हणती विप्रांसी, "स्वयंपाक करावया होय निशी, तुवा शीघ्र श्री गुरुसी, भिक्षा करिगा जाय वेगे." की "तू आमची चेष्टा नको करू, आमच्याकडे लक्ष नको देऊ. आम्हाला माहिती आहे तू काय आम्हाला जेवायला देणार आहे. पण पहिलं महाराजांना भिक्षा वाढ, कारण त्यांना उशीर व्हायला नको." ऐसे ऐकोनी ब्राह्मण गेला श्री गुरुजवळी आपण म्हणून न येती ब्राह्मण रात्री आपण जेवू म्हणते. त्यांनी येऊन भास्करांनी येऊन महाराजांना निरोप दिला, "महाराज, हे कोणी यायला तयार नाहीत." ते म्हणतात, "आम्ही रात्री जेवायला येऊ. आता तू फक्त महाराजांना भिक्षा घाल." कारण रात्री दुसऱ्याची महाप्रसादाची पंगत असेल. त्यावेळेला आम्ही येऊ, आता आम्ही काही येत नाही. असा निरोप त्या ठिकाणी पाठवला. महाराज त्याच्यावरती त्या भास्करावरती चिडले. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, "नेम असे आजी आम्हासी, सहपंक्तीने ब्राह्मणासी जेवू. आम्ही निर्धारी न जेवू तुझे घरी आम्ही. जर आम्ही ह्या ब्राह्मणांसोबत आज जेवलो नाही, तर तुझेही आम्ही भिक्षा स्वीकारणार नाही. त्यामुळे तू काय करायचं बघ, सगळ्यांना इथं घेऊन यायचंय. अन्यथा मी तुझं भिक्षा स्वीकारणार नाही." कशी महाराजांची परीक्षा आहे बघा, किती कठीण आहे. एका बाजूला स्वयंपाक करायला लावलाय, 3 महिने रोज तो पाहतोय किती हजारोंची संख्या आहे. इकडे ते ब्राह्मण यायला तयार नाहीत आणि परत महाराज त्याला काय म्हणतात, "ते जर आले नाहीत त्यांच्यासोबत आम्ही जेवलो नाही, तर आज तुझ्याकडनं आम्ही भिक्षाच घेणार नाही." किती हृदयावरती दगड ठेवून ह्या सगळ्या गोष्टी तो करत असेल आणि तो पुन्हा ब्राह्मण जो आहे, तो सगळ्यांना पुन्हा निरोप द्यायला गेला, की ताबडतोब तुम्ही सगळ्यांनी जेवायला यावं, असं मी तुम्हाला आमंत्रण करतोय. आणि तो मनातल्या मनात भास्कर जो आहे, तो विचार करतो, की हे श्रीगुरु जे आहेत, हे साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत, साक्षात परब्रह्म आहेत. यांचं वचन जे आहे, हे कधी खोटं ठरणार नाही. यांच्या मुखातून एखादा शब्द पडला, की ती त्रिकालबाधित सत्य असतं. त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवून मी तुम्हाला हे सगळ्यांना आमंत्रण देतो आहे. तरी कृपया करून तुम्ही सगळ्यांनी जेवायला चला. पण तरी सुद्धा हे काही लोकं यायला तयार नाहीत. शेवटी महाराजांनी त्यांच्या जवळचे जे खास शिष्य आहेत त्यांना सांगितलं, "तुम्ही याच्यासोबत जा आणि माझा आदेश आहे असं म्हणून तुम्ही सगळ्यांना बोलावून घेऊन या." त्यामुळे शिष्य गेले धावत समस्त ब्राह्मणां ते बोलावित स्नाने करून आले त्वरित श्री गुरुमठाजवळीक. मग त्या शिष्यांच्या आमंत्रणावरनं सगळी लोकं जी आहेत ते पुन्हा महाराजांच्या मठापाशी आले. महाराज म्हणले, "त्याला त्वरा करा, लवकरात लवकर पत्रावळ्या बनवा. 4,000 पत्रावळ्या ज्या आहेत त्या तुम्ही तयार करा म्हणजे थोडक्यात 4,000 पानं वाढा." धडकी भरली असेल त्या भास्कराला. 3 माणसाचा स्वयंपाक बनवलाय. महाराज म्हणतायत 4,000 पानं वाढायला घ्या. काय होत असेल त्याची अवस्था? पण शेवटी त्याने फक्त एकच विचार केलाय, जे असेल ते महाराज बघून घेतील. या समस्त ब्राह्मणांची विनंती करा तुम्ही ऐसी विनवितीसे तो ब्राह्मण द्विज
या समस्त ब्राह्मणांसी विनंती करा तुम्ही ऐसी, तुम्ही यावे सहकुटुंबसी, आपण करतो समाराधन. महाराज म्हणले, त्यांना हात जोडून सगळ्यांना विनंती कर, की तुम्ही सहकुटुंब जेवायला या. आणि महाराजांच्या आज्ञेखातर त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं, की तुम्ही त्वरित या ठिकाणी जेवायला यावं. सहकुटुंब तुमच्या मुलाबाळांसहित जेवायला यावं, असं त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं. पुन्हा तेच आहे. एवढं सगळं घडतंय तरी शेवटी बघा, किती मानवी स्वभाव जो आहे तो कसा आहे. आम्हा इतुकिया ब्राह्मणांसी एक एक शीतन ये वाट्यासी आमंत्रण सांगावया न लाजसी विनंती करीतोसी ब्राह्मणा. अरे, हे तू जे काही स्वयंपाक बनवलाय यातलं एक एक शीत तरी येईल का आमच्या वाट्याला? आणि फार मोठ्या तोऱ्यामध्ये येऊन आम्हाला आमंत्रण देतोय, की चला महाप्रसादाला. तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही? परंतु तिथे असलेले ज्येष्ठ सेवेकरी आपल्या भाषेत, महाराजांच्या सोबतचे, ते म्हणले, "अरे, तो काही स्वतःच्या बुद्धीने करत नाहीये. त्याला जसं महाराजांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो करतो आहे." मग सगळेजण काय म्हणले? "हो का? बर्वे, बर्वे" म्हणतील. म्हणजे "हो का? ठीक आहे, ठीक आहे. येतो आम्ही." कारण महाराजांच्या आज्ञेला कोण उल्लंघन करणार आहे? आणि म्हणून सगळेजण त्या ठिकाणी पत्रावळी घेऊन आले. पंक्ती वाढल्या. महाराजांनी त्या भास्कराला बोलावलं. "सगळा स्वयंपाक घेऊन ये." त्यांनी स्वयंपाकघरातनं सगळा स्वयंपाक आणला. महाराजांनी त्यांचं उपवस्त्र जे आहे ते त्याच्यावरती झाकलं. कमंडलूतलं पाणी त्या ठिकाणी शिंपडलं आणि त्याला सांगितलं, की "हे वस्त्र न काढता तू सगळा स्वयंपाक जो आहे तो वाढायचा." महाराजांनी त्यांच्या काही शिष्यांना सांगितलं, "ह्याला मदत करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही पंगतीमध्ये वाढायला सुरुवात करा." एक पहिली ब्राह्मणांची पंगत झाली. मग पुढची पंगत झाली. मग महाराजांनी सांगितलं, "त्यांच्या मुलाबाळांना सगळ्यांना बोलवा." पुढची पंगत झाली. त्याच्यानंतर गावातली इतर जी लोकं आहेत, त्या सगळ्या लोकांना महाराजांनी बोलावलं. ते झाल्यानंतर महाराजांनी विचारलं, "आणखीन कोण राहिलंय?" तर त्यांनी सांगितलं, "अंत्यज राहिलेले आहेत." म्हणजे जे त्यावेळेच्या वेशीच्या बाहेर जे राहायचे, तर त्या लोकांना सुद्धा बोलवा. त्यांना सुद्धा सहकुटुंब यथेच्छ भरपेट त्यांना जेवण द्या, असं महाराजांनी आज्ञा केली. त्याही लोकांना सगळं दिलं आणि मग ते सगळं झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं, की "ठीक आहे, आता तू जेवण करून घे. सगळ्यांना तू तृप्त केलेलं आहेस. आता तू स्वतः या ठिकाणी जेवण करायला घे." आणि जेव्हा त्यांनी ते बघितलं जेवण स्वतःला घेत असताना महाराजांना एक ताट वाढलं आणि स्वतःला जेव्हा वाढायला घेतलं, त्यावेळेला त्यांनी बघितलं, की जेवढं तूप त्यांनी पहिल्यांदा भांड्यामध्ये घेतलं होतं सुरुवातीला 2 किलो जे आणलं होतं, ते 2 किलोच तूप अजूनही आहे. इथं 4,000 पंक्ती वाढून गेल्या, 4,000 पानं वाढून गेलेली आहेत. पण तूप जेवढं आहे तेवढंच आहे. सगळं अन्न जेवढं त्यांनी केलं होतं, तसंच्या तसं ते अन्न आहे. आणि ते सगळं बघून त्याला अतिशय आनंद झाला. आणि मग महाराजांनी सांगितलं, की हे सगळं अन्न जे आहे ते जलचरांसाठी म्हणजे नदीमध्ये सगळं टाकून दे. श्री गुरु निरोप भोजन केले, मागुती जाऊनी अन्न पाहिले, आपण जितुके होते केले, तितुके अन्न उरले असे. एवढं केलं होतं तेवढंच राहिलं. ऐकोनी श्री गुरु म्हणती, "घेऊन जा रे अन्न त्वरिती, घालावे जळी जळचरे खाती, तृप्त होती तीही जेवणी." महाराजांनी सगळ्यांना तृप्त केलेलं आहे. मनुष्य असेल त्यावेळच्या काळानुसार जे काही अगदी छोटे, गरीब, दरिद्री लोकं आहेत, भिकारी आपण म्हणूया, अशा सगळ्यांना महाराजांनी यथेच्छ जेवण दिलेलं आहे. आणि ते करून सुद्धा जे जेवण उरलंय, त्या जलचरांसाठी सुद्धा महाराजांना देऊन, महाराजांनी त्यांनाही तृप्त केलेलं आहे. आणि एवढं झाल्यानंतर महाराजांनी त्या भास्कर ब्राह्मणाला आशीर्वाद दिला, की तुझ्या आयुष्यामध्ये सगळं तुझ्या जे काही दारिद्र्य आहे ते सगळं निघून जाऊन अखंड लक्ष्मीचा वास तुझ्या घरी राहील आणि तुझी मुलं, नातवंड व्यवस्थित तुझा संसार जो आहे तो सुखाने चालेल. हे सगळं बघून जी लोकं त्या भास्कराला नावं ठेवत होती, हसत होती, ती फक्त तोंडात बोटं घालून हा सगळा महाराजांचा खेळ पाहत होती. समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखील आजी कौतुक अन्न केले होते स्वल्प एक चारी सहस्त्र केवी जेविले. हे आज आम्ही आश्चर्य पाहिलं, की 3 माणसांना पुरेल एवढंच अन्न असताना 4,000 लोकं जेवून गेले, तरी सुद्धा अन्न हे उरलं. एक म्हणती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णा, अवतार पुरुष परिपूर्णा, झाला नृसिंह सरस्वती. मग मग आपल्या आपल्या तर्कबुद्धीनुसार तर्क लावायला सुरुवात केली, की आज महाराजांनी अन्नपूर्णेला आवाहन केलं असेल आणि म्हणून हे असं झालं असेल. कोणी म्हटलं, की साक्षात स्वामी महाराज आहेत. ही साक्षात परब्रह्म आहेत. त्यांच्यासाठी ह्या कुठल्या गोष्टी अशक्य आहेत. असं प्रत्येकाने आता आपापला जो काही तर्क आहे तो त्या ठिकाणी लावायला सुरुवात केली. सत्वभंग होईल म्हणून कृष्णाला ठाकून तेणे केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले. महाभारतामध्ये झालेली गोष्ट द्रौपदीची, की सगळे ऋषी जेवायला त्यांच्याकडे जेवायला येतात अज्ञातवासात असताना. त्यावेळेला यांना सगळ्यांना द्यायला काय आहे? त्यावेळेला श्रीकृष्णाने एका शीतावरती या सगळ्या ऋषींजनांचे पोट भरली होती. हा दाखला या ठिकाणी आहे.
तर त्या प्रकारे महाराजांनी ह्या 3 माणसांच्या जेवणामध्ये 4,000 लोकांना जेवायला घातलं. ही साधी-सुधी गोष्ट नाही. हा साक्षात परमेश्वर आहे. नर दिसे तो दंडधारी, सत्य त्रिमूर्ती अवतारी, न कळे महिमा असे अपारी, म्हणती लोक अनेक. चमत्कार झाले की नमस्कार होणारच. इतक्या वेळेपर्यंत ज्यांना महाराज रोज सानिध्यात राहून कळले नव्हते, आता तेच गुणगान गातायत, की हे जरी तुम्हाला मनुष्य रूपात दिसत असले तरी हा मनुष्य नाही. हे साक्षात त्रिमूर्तीच आहेत. या ते नर जे म्हणती, ते जाती अधोगती, वर्णावया आम्हा नाही मती, परब्रह्ममूर्ती श्री गुरु. यांना जर कोणी माणूस म्हणत असेल, तो खरंच वेडा असेल किंवा मूर्ख ठरेल. अशा प्रकारचं वर्णन किंवा अशा प्रकारचं कौतुक आता हीच जनता जी आहे, हाच समाज जो आहे तो त्या ठिकाणी करत आहे. आणि ऐका याची महिमा, कोणाची देऊ आता उपमा, कुमसेसी होता त्रिविक्रमा, तयासी दाखविले विश्वरूप. की याचं वर्णन करणं अशक्य आहे शब्दांमध्ये. कुमसीचा त्रिविक्रम भारती जो आहे, त्याला महाराजांनी विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. कुष्टी आला विप्र केवळ, दर्शन मात्रे झाला निर्मळ, आम्हा देखील दृष्टीने. आता ह्या एक वाक्यामध्ये लीला वर्णन केलेले आहेत. की त्या त्रिविक्रम भारतीला अ, विश्वरूप दर्शन घडवलंय. हा जो एक कुष्ठरोगी आलेला आहे, महाराजांनी एका क्षणात नुसत्या नजरेने त्याचा रोग बरा केलेला आहे. विणकर होता एक भक्त, तयासी दाखविला श्रीशैल्य पर्वत, काशी क्षेत्र शरण लागत, एका भक्तासी दाखविले. एक जो विणकर आला होता, त्याला महाराजांनी श्रीशैल्य पर्वताचं दर्शन घडवलं आणि महाराजांनी एका भक्ताला काशीची यात्रा सुद्धा घडवली ती एका क्षणभरामध्ये. आणि का अपार चरित्रे सांगता आहेत अपार, क्षितीवरी समस्त दैवते तयाचे नव्हे सामर्थ्य. की पृथ्वीवरती अनेक प्रकारची देवता आहेत, परंतु या देवतांचं सुद्धा हे सामर्थ्य नाही. असं हे सामर्थ्यरूपी परब्रह्म स्वरूप म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि ते आपापल्या ठिकाणी निघून गेले. नाना राष्ट्रीचे भक्त येती, श्री गुरुची सेवा करती, अंतःकरणी एक चित्ते भजनारासी प्रसन्न. गंगाधराचा सुत सरस्वती असे विनमित, जन हो ऐका तुम्ही समस्त, भजा भजा हो श्री गुरुसी. बिंबीच्या देठापासून आपल्या सगळ्यांना गंगाधर सरस्वतींनी विनंती केलेली आहे, भजा भजा हो श्री गुरुसी, की तुम्ही महाराजांचं भजन करा, अर्थात महाराजांचं स्मरण करा. ही साधी-सुधी असावी नाही, हे मनुष्य रूप नाही. अशा प्रकारचे वर्णन या ठिकाणी अध्याय क्रमांक 38 मध्ये आलेलं आहे आणि आजचा अध्याय या ठिकाणी संपन्न होतो. गोष्ट खूप छोटीशी होती, की एका 3 माणसांना पुरेल एवढंच भिक्षावळीचं साहित्य घेऊन आलेल्या माणसाच्या माध्यमातून महाराजांनी 4,000 च्या वरती पानं वाढली, सगळ्यांना तृप्त केलं आणि एक वेगळ्याच प्रकारचा चमत्कार या ठिकाणी दाखवलेला आहे. शिकण्यासारखं भरपूर आहे आयुष्यामध्ये. एक साधा दरिद्री, दुर्बळ, मनामध्ये अनेक शंका, कुशंका, दरिद्री आहे. आपण बघितलं महाराजांनी त्याला दिलेला आशीर्वाद काय आहे. त्यामुळे गंजलेला आहे, रांजलेला आहे, असा एक सामान्य व्यक्ती महाराजांकडे येतो. महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी परीक्षा बघावी. कारण आपल्याला असं वाटतं, की मी महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी त्वरित मला फळ द्यावं. आता हा महाराजांचा भाग आहे, तुम्हाला त्यांनी कसं द्यावं. परंतु महाराज परीक्षा बघतात. महाराज तुमची पात्रता पाहतात आणि मगच तुम्हाला जे हवं असेल ते देतात. एक सामान्य व्यक्तीची हाक सुद्धा महाराज ऐकतात. म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका. आपण कितीही दरिद्री असो, आपल्याकडे अतिशय कमी बुद्धी असो, आपल्या लक्षात राहत नाही, मतिमंद असो, व्यंग असो, आजारपण असो, कुठल्याही गोष्टींची कमतरता असो आणि ती कितीही तीव्र असो, तरी सुद्धा महाराज त्याची हाक ऐकतात. त्यामुळे हा जो काही एक आपला भ्रम असतो, की जो पुढे-पुढे करणारा सेवेकरी असतो, तो महाराजांचा खास जवळचा आहे किंवा जो फ्रंटला दिसतो, त्याच्यावरती महाराजांची विशेष कृपा असते. भ्रम मनातला काढून टाका. महाराज सगळ्यांवरती समान माया करतात. तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड काय? तुमच्याकडे काय आहे? या गोष्टींची काहीही आवश्यकता महाराजांना नाही. महाराज भावाचे भुकेले आहेत. आपण बऱ्याचदा पाहतो, की महाराजांना नैवेद्य करण्यासाठी आपण प्रत्येक जण झटत असतो. आपल्याला काय छान-छान बनवता येईल महाराजांसाठी, तो आपण प्रयत्न करतो. आणि प्रत्येक नैवेद्य बनवणारा, प्रत्येक
असा एकही व्यक्ती नसेल, जर असेल तर तो कर्मदरिद्री म्हणूया. पण असा एकही व्यक्ती ह्या संपूर्ण पृथ्वीवरती नाही, जो भगवंताला नैवेद्य बनवताना त्याला काय म्हणूया आपण कमी समजून कुठलं तरी एक द्यायचंय ताट म्हणून द्यायचंय असं अजिबात करत नाही. तो अतिशय मनोभावे मनापासून त्या भगवंताला, स्वामी महाराजांना केंद्रामध्ये नैवेद्य आणत असतो. आणि ज्यावेळेला आपण मग पाहतो कोणीतरी काय आजकाल तर ते फोटो आणि ह्या सगळ्या गोष्टींचं फॅड आहे, की आज काय आमच्या ह्याच्यातनं लाडूच खाल्ला. मग आज दत्त जयंती होती. आज दत्त जयंतीला महाराजांनी हेच उष्टावलं. इथे आपण जर गुरुचरित्र पाहिलं, तर महाराजांकडे असे अनेक भक्त यायचे, की महाराजांना पैसे देऊ करायचे. आणखीन काही मिठाईचे बॉक्स देत असतील, कोणी फळं देत असतील. महाराज काय करायचे? महाराज ते भक्तांना वाटून टाकायचे. आपण स्वामी चरित्रही पाहिलं. 2 संन्यासी महाराजांची परीक्षा घेण्यासाठी येतात, की हा स्वतःला संन्यासी म्हणतो आणि रोज पंचपक्वान्न जेवण करतो. महाराजांनी त्यावेळेला दाखवलेला चमत्कार काय आहे, की महाराज पुढच्या क्षणाला हजारोंची गर्दी त्या ठिकाणी जमा होते. सगळेजण महाराजांसमोर वेगवेगळ्या गोष्टी ठेवत असतात आणि महाराज सगळं ते बाजूला लोटून भक्तांना वाटायला सांगतात. महाराजांना या पंचपक्वान्नांची, स्वीट डिशची, आणखीन मिठाईची, ह्या कसल्याचीही आवश्यकता नाही. हा साक्षात विश्वंभर आहे, जो संपूर्ण सृष्टीची भूक भागवतो, तो हा परब्रह्म आहे. आपल्या त्या एका मिठाईनं, बुंदीनं, अजून कशाच्या प्रसादानं तो त्याचं पोट भरू शकत नाही. या संपूर्ण सृष्टीला जो वस्त्र पुरवतो, त्याला वस्त्र घालण्याइतपत आपलं सामर्थ्य नाही. या संपूर्ण सृष्टीचं चलन-वलन करणाऱ्या परमेश्वराला पैसे देण्याइतपत आपल्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे आपल्याकडे असं काहीही नाही, ज्या योगे परमेश्वराला, महाराजांना आपण विकत घेऊ शकतो. त्यामुळे महाराजांना अभिप्रेत आहे तो फक्त भाव. ही मनातली भ्रांत काढून टाका. महाराज प्रत्येकाच्या भावाला प्रसन्न होतात. त्यामुळे प्रत्येक गोरगरिबाचा सेवेकरी श्रीमंत आहे का गरीब आहे म्हणून त्याला नैवेद्य देऊ नका. त्याचा भाव किती श्रेष्ठ आहे, तो किती प्रेमाने बनवू शकतो, ह्याच्यावरती त्याला नैवेद्य द्या. गरिबाकडे मीठ भाकरी जरी असेल तरी सुद्धा महाराज ते आनंदाने खातील. तू काय महाराजांना नैवेद्य देऊ शकतो? तुला साधे प्रसाद आणायला सुद्धा पैसे नाहीत, असं म्हणून त्याला जर हिणवलं, तर महाराज पहिले आपल्याकडनं आपल्याला शिक्षा करतील. म्हणून हा पहिला मतितार्थ आपण ह्यातनं समजून घेतला पाहिजे. दुसरा भाग की एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये त्या भास्करालाच उठवलं गेलं, की "तू कधी महाप्रसाद देणार आहेस सांग." त्याच्या मनात शंका नाहीये, की मी कधी देऊ शकतो. त्याने पण संकल्प केला, "हो, मी देऊ शकतो. मी देणार." हा आत्मविश्वास तुमचा जास्ती महत्वाचा आहे. आपण काय करतो, आपल्याला कोणी विचारलं, की "तुम्ही सेवेला येणार का?" "नाही हो, नाही, नाही, जमणार नाही मला." पहिलं उत्तर नकारार्थी देऊन मोकळे होतो. मग हजारो कारणं देता येतील. पण पहिलं उत्तर नकारार्थी देणार, की "आम्हाला नाही जमणार." मग ते कधीच जमत नाही. पहिलं उत्तर होकारार्थी द्या, की "ठीक आहे, मी येईन, मी हे करेन, मला हे जमेल." जरी तुमच्याकडे शारीरिक बळ नसलं, कदाचित तुम्हाला एखादा व्यंग असेल आणि तुम्हाला किंवा तुमची कंबर फार दुखते आणि तुम्हाला उठवत नाही, बसवत नाही आणि अचानक तुम्हाला कोणीतरी सांगितलं, "अहो, एवढ्या सतरंजी उचलायला मदत करता का?" "हो" म्हणा. स्वामींच्या दरबारात हो म्हणायला शिका. कदाचित त्या तुमच्या सेवेतून स्वामींना तुमची कंबर बरी करायची असेल किंवा करायचीही नसेल. परंतु तुम्हाला असलेल्या दुखण्यामध्ये सुद्धा तुम्ही महाराजांची सेवा करायला मागे-पुढे पाहत नाही. हा भाव महाराजांना जास्ती भावेल. दुखणं इथं प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. कोणी असं नाही, की ज्याला आयुष्यात काही दुखत नाही. कोणाला शारीरिक दुखणं आहे, कोणाला मानसिक दुखणं आहे. प्रत्येकाला दुःख आहे, पण त्या दुःखाच्या मध्येच आपल्याला स्वामी महाराज पाहता यायला पाहिजे. आपली साधारणतः भावना अशी असते, की दुःख संपलं, की मी स्वामींची सेवा करेन. माझी कंबरदुखी थांबली, की मी सगळं करेल की व्यवस्थित झाडून वगैरे सगळं काढेल. तुमच्या कंबरदुखीची वाट बघायला महाराज काही इथे आपल्यासाठी बसलेले नाहीत. आपण त्यांचे नोकर आहोत. ते आपले नोकर नाहीत. तुमच्याऐवजी महाराज अनेक लोकांना तिथे उभं करतील. तुमची गरज नाही. तुमची आपली गरज नाही. म्हणून दुःख दूर झाल्यानंतर मी स्वामी महाराज तुमची सेवा करेल. आज माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला काय ते जनकल्याणचा फॉर्म भरायला सांगितलाय. हो तर म्हणा. "येस महाराज मी करतो." तुमची परिस्थिती महाराजांना माहीत नाहीये का? असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही महाराजांना अजूनही ओळखलेलं नाही. तुमचं एखादं दुखणं असेल, हार्टचा काही प्रॉब्लेम असेल, बीपी असेल तुम्हाला,
आणि अशा वेळेला एखादी गोष्ट करायची असेल, हो तर म्हणा, प्रत्यक्ष कृती नंतर घडेल. त्यांनी संकल्प केल्यानंतर 3 महिन्यांनी महाराजांनी त्याला आज्ञा दिली आहे, की आज तू भिक्षा कर म्हणून. पण संकल्प तर केला आणि हा ज्यावेळेला तुम्ही संकल्प करता, ही होकारार्थी साध जी आहे, त्या ठिकाणी ज्यावेळेला घालता, तिथून महाराज पुढे तुमची परीक्षा बघायला सुरुवात करतात, की हो तर म्हणलायस, बघूया तुझा संयम किती आहे. आणि मग पुढचे 3 महिने रोज तो विचार करतो, की आज मी भिक्षा घालेल, पण आज काही भिक्षा होत नाही. लोकं त्याला टोमणे मारायला लागतात. "काय फुकट्यासारखा आलायस, नुसतं जेवतोयस रोज सकाळ-संध्याकाळ पंचपक्वान्न जेवतोयस, आम्हाला तर काही देत नाही." कितीतरी प्रकारे त्याला दूषणं देतात. त्रास होत नसेल? 100% त्रास होत असेल. कदाचित रोज त्याचं ते गाठोडं त्याच्या अश्रूंनी भिजत असेल. पण तो एकच म्हणला, "मी ज्यांच्याकडे आलेलो आहे, हेच माझे तारणार आहेत." ही आजूबाजूची परिस्थिती त्याच्यासाठी मॅटर करत नाही. त्यांनी त्या वेदना सहन केल्यात. कारण त्याला नक्की माहिती आहे, की ह्या सगळ्यांपेक्षा दयाळू कोण आहे? तर माझे स्वामी महाराज आहेत. हा परमेश्वर आहे, जो सगळ्यांवरती समान माया करतो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या विश्वासावर ही सगळी दूषणं ऐकून सुद्धा तो त्या ठिकाणी निश्चयाने थांबलेला आहे. हा तुमचा दृढ निश्चय तुमच्या संकल्पाविषयी जास्ती महत्वाचा आहे. आपण केंद्रामध्ये आपली समस्या मांडायला येतो. स्वामी महाराजांकडे येतो. स्वामी महाराजांना सांगतो, "स्वामी महाराज, माझी अशी-अशी समस्या आहे. मला हे हवंय पण मला मिळत नाही. मला तुम्ही कृपया हे द्यावं." हा संकल्प केला आपण. पण त्या संकल्पावर दृढ राहतो का? बऱ्याच वेळा नाही राहत. कारण आजूबाजूची परिस्थिती आपल्या विरुद्ध असते आणि आपण त्या परिस्थितीला हारतो किंवा तिच्या आहारी जातो आणि म्हणतो, की मी स्वामी महाराजांना म्हणलंय, पण नाही होणार माझ्या आयुष्यात हे. का? नाही, आजूबाजूची लोकं म्हणतायत, "नाही होऊ शकत, हे पॉसिबल नाहीये." माझं मन मला म्हणतं, की "नाही, हे अवघड आहे. आजपर्यंत कधी झालं नाही. अवघड आहे. कधीच होत नाही." आणि मग आपण दुसरं काहीतरी कॉम्प्रोमाईज करतो, दुसरी गोष्ट काहीतरी स्वीकारतो आणि आयुष्यभर रडत राहतो. "स्वामी महाराज, मी तुम्हाला म्हटलं होतं मला हे द्या, पण तुम्ही काही दिलं नाही. मग मी किती कॉम्प्रोमाईज केलं. माझ्या आयुष्यात किती दुःख आहे." पण तुझ्या संकल्पाविषयी तू दृढ राहिलास का? तर नाही राहिलास. दोष स्वामींचा नव्हता, दोष आपल्यात होता. आपण आपल्या संकल्पावरती ठाम राहू शकलो नाही. आपण परिस्थितीला हतबल झालो आणि कॉम्प्रोमाईज करायला शिकलो. तो व्यक्ती हटला नाही, निघून गेला नाही, की मला काय रोज टोमणे मारताय आणि खरंच आहे समोर परिस्थिती दिसतेय त्याच्यासमोर. रोज हजारोंच्या पंक्ती उठतायत. रोज पंचपक्वान्नं वाढली जातायत. माझ्याकडे फक्त 3 माणसांना पुरेल एवढंच साहित्य आहे. मी काय इथं महाप्रसाद करणार आहे? निघून नाही गेला संकल्प सोडून. ठामपणे परिस्थितीच्या विरोधात त्याच ठिकाणी थांबलेला आहे. आणि हे ज्यावेळेला त्याच्या मनामध्ये रोज एवढा हा ठाम निश्चय, एवढं सगळ्या ह्याच्यामधनं तावून सुलाखून सुद्धा त्याचा निश्चय ढळलेला नाही. मग महाराजांनी त्याला आज्ञा केली, "आज महाप्रसाद तुझा." अवधी नाही दिलेला त्याला, वेळ दिलेला नाही तयारीसाठी. सांगितलं, "आज महाप्रसाद तुझा, त्वरित स्वयंपाकाला लाग." आपण असतो कदाचित त्या भास्कराच्या जागी तर "हो महाराज थांबा की जरा वेळ तरी द्या. एवढ्या वेळात एवढ्या लोकांचा कसं स्वयंपाक करणार?" लगेच आपले सवाल जे आहेत महाराजांना चालू झाले असते. ह्याने एकही शब्द महाराजांना म्हणलेला नाही. "महाराज कसं करू? माझ्याकडे एवढंच अन्न आहे, की ते कोणाला देऊ?" एक प्रश्न नाही विचारलेला. याला म्हणतात श्रद्धा, भक्ती, विश्वास, निष्ठा कितीतरी नावं देता येतील. ही आपल्यामध्ये आहे का? ही भक्ती, ही निष्ठा या जोरावरती त्याने स्वयंपाकाला सुरुवात केली. महाराजांनी सांगितलं जा आणि महाराजांनी आमंत्रण केलेली आहे, की जा सगळ्यांनी जेवायला या. त्वरित अंघोळीला जा आणि त्वरित जेवायला या. महाराज स्वतः आमंत्रण देत आहेत. महाराजांना माहिती आहे पुढे काय होणार आहे. आणि महाराजांचा आदेश घेऊन लोकं आपली चेष्टा-मस्करी करत जातात. आज काही आपल्याला मिळणार नाही. ती लोकही महाराजांना म्हणतात, "महाराज आज आम्हाला उपवास घडणार आहे. जातो आम्ही आमच्या घरी." महाराज म्हणतात, "नाही, नाही. इथंच जेवायचंय तुम्हाला सगळ्यांना." त्यांची परीक्षा आहे. ते तर रोज महाराजांच्या सोबत राहणारे, रोजच्या पंक्तीमध्ये बसणारी लोकं आहेत ती. अशा प्रकारे महाराजांची परीक्षा. तिथेही पुन्हा चेष्टा, पुन्हा त्याची लाज काढली जाते. "तुला लाज वाटते का? एक दाणा सुद्धा आम्हाला येणार नाही. एवढंसं तुझं अन्न आहे. तू कसलं आम्हाला जेवायचं आमंत्रण करतोय?" तो म्हणतो, "मी जसं महाराजांनी सांगितलंय तसं मी करतोय."
इम्पॉसिबल पॉसिबल तेव्हाच होतं, ज्यावेळेला तुमचा विश्वास तुमच्या संकल्पाविषयी पक्का असतो, दृढ असतो. आणि जिथं 3 माणसांचं जेवण आणलंय, तिथं 4,000 माणसं जेवून अन्न तेवढंच राहतं. विचार केला तर ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. अशक्य. ना मागे घडलीये, आता घडेल ना पुढे घडेल. परंतु जेव्हा श्रद्धा, निष्ठा, विश्वास पक्का असतो, त्यावेळेला जे जगासाठी अशक्य वाटतं, ती गोष्ट महाराज शक्य करतात. म्हणून विश्वास स्वामींवर ठेवला पाहिजे. विश्वास परिस्थितीवरती, समाजावरती ठेवता कामा नये. प्रश्न प्रत्येकाचेच मोठे आहेत. कदाचित एकाचा प्रश्न दुसऱ्यासाठी किरकोळ वाटत असेल, पण त्या व्यक्तीसाठी तो प्रश्न खूप मोठा असतो. हजारोंच्या पंक्ती वाढणाऱ्यांसाठी रोजची पंगत वाढणं काही मोठं काम नाहीये. पण त्या एका व्यक्तीसाठी जो 3 माणसांचा स्वयंपाक घेऊन आलाय, तेवढंच अन्न घेऊन आलाय, त्याच्यासाठी ती गोष्ट अशक्य होती. हा जो विश्वास आहे, हा तुमच्या मनामध्ये कसा निर्माण करायचा, हाच महत्वाचा भाग आहे. ही भक्ती कुठे विकत मिळत नाही. ही श्रद्धा कोणाला पैसे देऊन मिळवता येत नाही. ही स्वतःची स्वतःलाच कमवावी लागते. मग त्यासाठी स्वतःचा शोध लागणं महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी असलेला मार्ग कोणता? हे शोधता यायला पाहिजे. माझा स्वभाव कसा आहे? हे शोधता यायला पाहिजे. आणि जर हे शोधता आलं आणि हे जर सापडलं, तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. पण तो प्रवास, ते शोध हा करण्याचं काम हा 38वा अध्याय करतो. स्वतःच्या प्रश्नाविषयी जी समस्या असेल, तुमच्या आयुष्यात जी कुठली समस्या असेल, जो कुठला प्रॉब्लेम असेल, इम्पॉसिबल असेल ती गोष्ट, ही घडूच शकत नाही, असं तुमच्या सहित जगाला वाटत असेल, स्वतःला कन्व्हर्ट करा. जिथं अशक्य आहे, तिथंच स्वामी महाराज शक्य करू शकतात. कारण ते फक्त देहधारी व्यक्ती नाही, ते साक्षात या संपूर्ण विश्वाचे चालक, मालक, पालक, संचालक आहेत. त्यांनी ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हा माझा विश्वास जर माझा सतत आपण बघितलं त्रिकरण दोष जो आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये बघितला होता. मन, काया आणि वाचा या 3 माध्यमातनं कर्म घडतं. तुमचा विश्वास तुमच्या मनातल्या विचारांमध्ये सुद्धा पाहिजे. तुमच्या शब्दांनी जी तुमची वाणी आहे, त्या वाणीमध्ये सुद्धा तोच कॉन्फिडन्स दिसला पाहिजे आणि तुमची बॉडी लँग्वेज, तुमची कृती ही त्याच आत्मविश्वासाने घडली पाहिजे. तर स्वामी महाराज अशक्य हे शक्य करतात. निष्कंक हो, निर्भय हो म्हणारे. हे जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत अशक्य हे शक्य करतील स्वामी घडत नाही. आपण फक्त तारक मंत्र ऐकतो किंवा छान गुणगुणतो, पण त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द जर जगायचा प्रयत्न केला, तर त्याच्या पलीकडे आपल्या जगात कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही. त्या क्षणी आपण आणि स्वामी ही भेट झालेली असते. नुकतीच आपण दत्त जयंती साजरी केली. मार्गशीर्ष महिना आहे. अतिशय पवित्र असा महिना आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलं, की मासामध्ये मी मार्गशीर्ष मास आहे. या महिन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट असलेला मार्गशीर्ष मास तो म्हणजे मीच आहे. आणि अशा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण हे गुरुचरित्राचं आख्यान वाचतोय. हा दत्त जयंतीचा योग आला. ही दत्त जयंती म्हणजे काय? हे आपण अध्याय क्रमांक 3-4 मध्ये पाहिलेलं आहे. आत्मा आणि परमात्मा ह्याची भेट होणं म्हणजे दत्त घडणं, दत्त जन्म होणं. ज्या क्षणी दत्ताचा जन्म होतो, त्या क्षणी आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या असतात. हे आपल्या आयुष्यात आपल्याला जर घडवता आलं, तर आपल्या आयुष्यात इम्पॉसिबल काहीच नाही. त्यामुळे ज्या वेळेला जी गोष्ट छोट्यातली छोटी असू दे, तुम्हाला एखादी रेसिपी बनवायची आहे, ती तुम्ही या अगोदर कधीच बनवलेली नाही. तुम्हाला 100% असं वाटतं, हे इम्पॉसिबल मला जमणं. त्या प्रत्येक विचाराला ही गोष्ट सांगा, माझे स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत आणि त्या प्रत्येक इम्पॉसिबलला पॉसिबल करण्याची ताकद माझ्या स्वामींमध्ये आहे. मला फक्त लढायचं आहे. मला पाऊल टाकायचंय. माझे स्वामी महाराज मला बुद्धी देतील. हा आत्मविश्वास घेऊन करायला झाला. कदाचित पहिल्यांदा तुम्हाला फेल्युअर येईल. नाही जमणार रेसिपी. नो प्रॉब्लेम. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. मी पुन्हा प्रयत्न करेन. माझा दृढ निश्चय असला पाहिजे. संकल्प माझा काय आहे? रेसिपी बनवणं. ती जोपर्यंत रेसिपी परफेक्ट येत नाही, तोपर्यंत मी करत राहणार. माझे स्वामी महाराज माझी कितीही परीक्षा घेऊ, मी माझ्या संकल्पावरनं ढळणार नाही. मी एखादं करियर निवडलं आयुष्यामध्ये, तर ते करिअरसाठी मी इतकं जीव जान लावून टाकेल,
माझे स्वामी जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला या जगातली कुठलीही शक्ती अडवू शकत नाही. हा आत्मविश्वास घेऊन येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जायचं आणि त्या प्रत्येक संकटाला सांगत राहायचं. मनाने, वाचेने आणि बॉडी लँग्वेज थ्रू. येस, माझे स्वामी महाराज माझ्या सदैव सोबत आहेत. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. हा प्रत्येक येणाऱ्या तुमच्या विरोधातला विचार आहे. त्या प्रत्येक विरोधातल्या विचाराला तुम्हाला हे समजावून सांगायचं आहे. माझे स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत आणि ते अशक्यला शक्य करू शकतात. आणि जर हे करू शकलात, तर आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही. आणि म्हणून बाहेरचं जग बदलण्यासाठी खटाटोप करण्यापेक्षा आंतरिक बदल करण्यासाठी गेलेली मेहनत हीच खऱ्या अर्थाने दत्त जन्माला कारणीभूत ठरते. अनुसूया मातेने बाहेर जाऊन काहीतरी तपश्चर्या वगैरे करून काहीतरी मिळवलेलं नाही. सदाचरण करून स्वतःमधल्या गुणांवरती ताबा मिळवून दत्त महाराजांचा जन्म गेलाय. अनसूया, जिच्या मनात कुणाही विषयी असूया नाही अशी अनसूया. आपल्या मनामध्ये किती जणांविषयी द्वेष आहे विचार करा. मग आपल्याला अनसूया होता आलं नाही, तर आपल्यामध्ये दत्त महाराज येऊ शकणार नाहीत. स्त्रीच्या गर्भामध्ये तेव्हाच गर्भ राहू शकतो, ज्यावेळेला तशी कंडिशन तयार होईल. आधी पात्रता निर्माण करावी लागते, गोष्ट घडायला प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणून आपल्या आयुष्यात अशक्य गोष्ट शक्य करून दाखवायची असेल, तर स्वतःची पात्रता वाढवणं एवढाच प्रयत्न करायचा. आजूबाजूचे मग ती तुमची पत्रिका असो, कुंडली असो, तुमच्या घरातली लोकं असो, समाज असो, डॉक्टर असो, आणखीन कोण जे कोणी असतील, जे सगळे तुम्हाला म्हणतात, "हे होऊ शकणार नाही, हे होणार नाही, हे अशक्यच आहे." ह्या प्रत्येकाला मनातल्या मनात वेळप्रसंगी शब्दांनी, वेळप्रसंगी शरीराने म्हणजे बॉडी लँग्वेज थ्रू प्रत्येक वेळेला सांगा, "माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. तोपर्यंत या जगात अशक्य काही नाही." हे जर तुम्हाला मन, काया आणि वाचा या 3 माध्यमातनं तुमच्या संकल्पावरती दृढ राहून जर तुम्हाला कार्य करता आलं, तर तुमच्या आयुष्यात हा भास्कर झाल्याशिवाय राहणार नाही. काही घडू शकतं 3 लोकांच्या ह्याच्यामध्ये 4,000 लोकं जेवण करू शकतात, एवढं सामर्थ्य आपल्या स्वामी महाराजांकडे आहे. आणि म्हणून हा 38वा अध्याय जरी छोटासा वाटला, तरी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मग आपलं शरीर कशाने बनलंय? आता आपण म्हटलं, की मन, काया आणि वाचा अशा 3 माध्यमातून आपल्याला या गोष्टी घडवायच्या आहेत. मग जर मला शरीराने, कायेने जर माझ्यामध्ये आत्मविश्वास आणायचा असेल, तर माझी काया म्हणजे काय आहे? शरीर हे माझं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, जलतत्व आहे, वायू तत्व आहे आणि आकाश तत्व आहे. ही पाची तत्व जी माझ्या शरीरामध्ये आहेत, या प्रत्येक पाची तत्वावरती मला हा आत्मविश्वास नोंदवायचा आहे. पृथ्वी तत्व म्हणजे आपलं जे जडत्व आहे संपूर्ण शरीराचं, हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. अग्नितत्व आहे, आपल्या शरीरामध्ये असलेली उष्णता आहे. आकाश तत्व आहे, जेवढी आपल्या शरीरात पोकळी आहे, प्रत्येक ठिकाणी स्पेस आहे. ही स्पेस म्हणजे ते आकाश तत्व आहे. त्यामुळे जे बाहेरच्या आकाशात घडवायचं आहे, ते आतल्या आकाशात आधी घडलं पाहिजे. हा जर आपल्याला अर्थबोध होऊ शकला, तर तुमच्या आयुष्यात अशक्य काहीच नाही. सो हे शरीर या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. कालच्या दिवसात आपण बघितलं होतं, ओम प्राणायाम स्वाहा, अपानाय स्वाहा हे जे आपण म्हणतो, हे पंचप्राण आपल्या आतमध्ये आहेत, हे बाहेर नाही आहेत. आणि जे आत आहेत तेच बाहेर आहेत. त्यामुळे तुम्हाला परिणाम साधायचा तो आतमध्ये, बाहेर परिणाम ऑटोमॅटिक साधतो. मग ह्या प्राणांवरती नियंत्रण जर तुम्ही मिळवू शकलात, तुमच्या आयुष्यात तुमच्यासारखे सुखी तुम्हीच आहात. एक फक्त वायू तत्वावरती आपण नियंत्रण मिळवलं तर एवढी शक्ती तुम्हाला मिळणार आहे. एक फक्त आकाश तत्वावरती जर म्हणजे थोडक्यात पोकळी जी आहे आपल्या शरीरातली त्याच्यावरती नियंत्रण जर आपल्याला मिळवता आलं. आकाश हे तत्व असं आहे, की जे सगळीकडेच आहे, तरी सुद्धा त्याला दाखवायचं म्हटलं की दाखवता येत नाही. कारण ती स्पेस आहे, जी प्रत्येक ठिकाणी आहे. मग ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हा विचार इतका ठामपणे रुजवायचा आहे. माझे स्वामी महाराज आहेत तोपर्यंत माझ्या आयुष्यात अशक्य काही नाही. समोर कोण किती बलाढ्य आहे याच्याशी मला काही भीती कर्तव्यता नाही. मी आणि माझे स्वामी महाराज. मी लढतोय ते माझ्या स्वतःच्या सिद्धतेसाठी. त्याला कमी दाखवायचंय, त्याला हरवायचंय किंवा अन्य कोणाला काहीतरी त्रास द्यायचा आहे म्हणून मी काहीच करत नाहीये. मी जे करतोय ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी करतोय. हा विचार जर मनात आणता आला, तो वागवता आला तशा पद्धतीने स्वतःला, तर मात्र स्वामी महाराज प्रत्येकाच्या पाठीशी राहतात आणि ह्यालाच भक्ती असं नाव आहे, की जिथे पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. अंधविश्वास ठेवून चालत नाही. अर्धवट विश्वास नाही. म्हणजे मी स्वामींना सांगितलंय, बघूया आता स्वामी करतील तर करतील, नाही केलं तर नाही करत.
याला अंधविश्वास म्हणतात किंवा अर्धवट विश्वास म्हणतात आणि जे तुमचं काम कधीच करू शकत नाही. मी स्वामींना सांगितलंय ना, जे असेल ते करतील ते. आता मी कशाला विचार करू? जर मलाच विचार करायचा होता, तर मग स्वामींना येऊन सांगायचंच कशाला? आपली जर बुद्धी, आपली शारीरिक क्षमता, आपली मानसिक क्षमता एवढी जर सक्षम आहे, की आपण त्या प्रश्नापासून सहज त्याच्यावर मात करू शकतो. मग स्वामींकडे यायचं कशाला? आपण स्वतः सत्य सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकतो. आपण स्वामींकडे आलोय कारण आपल्याला माहिती आहे, की आपल्या हातात काही नाहीये. मग एकदा स्वामींना सांगितल्यानंतर त्यांच्यावर पूर्ण विसंबून राहा आणि तुमचं तुम्ही कर्म करत राहा. जे समोर येईल त्याच्यानुसार तुम्ही वागायला सुरुवात करा. बघा तुमच्या आयुष्यात काय घडतं. पण पूर्ण विश्वास टाका त्यांच्यावर, अर्धवट नाही. द्रौपदीचं उदाहरण आपण बऱ्याच वेळेला ऐकतो ते वस्त्रहरणाचं. जोपर्यंत ती स्वतःच्या ते नीरेला हात धरून आहे, की माझं रक्षण मी करू शकते, माझ्यात तेवढी क्षमता आहे, तोपर्यंत कृष्ण भगवान येत नाही धावून. ज्या क्षणी ती दोन्ही हाताने, की आता जे होईल ते भगवंता तुझ्या हातात आहे. संपलं माझ्याकडचं. त्या क्षणी भगवंत धावून आलाय. टोटल सरेंडर ज्याला होतं, पूर्ण शरणागती, अर्धवट नाही. नुसते गुडघे टेकवले, डोकं टेकवलं म्हणजे शरणागती होत नाही. ती फक्त बाह्यकृती झाली शरीराने. त्याने फक्त शारीरिक व्यायाम घडतो. अंतर्मनातून महाराज तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, मी कोण नाही. हे जो कोणी असे मुजरा करून लोकांसमोर येतो आणि माईकवर उभा राहून, "मी तुम्हाला सांगितलंय ना," असं-असं. काय शरणागती आहे? कोण तू? तुझं काम एवढंच आहे, जे महाराजांनी तुला जबाबदारी दिली तेवढं करायचं, नोकर म्हणून. तू मालक नाही, मालक फक्त महाराज आहे. आणि जो महाराजांना मालक समजून महाराजांचं दास्यत्व स्वीकारून कार्य करतो, तो मोठा होतो. शिर्डीचे साईबाबा मोठे झाले, शेगावचे गजानन महाराज मोठे झाले, महाराजांनी घडवलेले अनेक सिद्धयोगी मोठे झाले, ज्यांनी महाराजांना मोठं केलं. त्यामुळे आपल्याला महाराजांना मोठं करायचंय, स्वतःला मोठं होण्यासाठी आवश्यकता नाही कष्ट करण्याची. ते महाराज करतात. ते गुरूंचं काम आहे आपल्याला मोठं करणं. जोपर्यंत स्वतःतला हा अहंकार, मीपणा जागृत आहे, की मी काहीतरी करतोय, माझ्यामुळे हे घडतंय, मी आहे म्हणून हे सगळं घडतंय, तोपर्यंत महाराज आपल्याकडे येत नाहीत. कितीही चमत्कार दाखवा. ते सगळे बाह्य केवळ व्यवहाराचा भाग आहे. तुम्ही जेवढं करताय त्याचे रिटर्न्स देणं हे क्रमप्राप्त आहे, कारण तो निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला मिळतात. पण ह्या पलीकडे महाराज भेटतात का? नाही भेटत. कारण त्याला महाराजांना भेटायचंच नसतं. त्याला हवी असते प्रसिद्धी, त्याला हवा असतो पैसा, त्याला हवी असते स्त्री आणि ह्या गोष्टी त्याला महाराज देतातही. पण जेव्हा देतात, त्याला असं देतात, की त्याला आणि महाराजांचा संबंध संपला. आपण स्वामी चरित्रात अनेक उदाहरणं ही पाहिलेली आहेत. गुरुचरित्रात आपण बघितलं, त्या धोब्याला महाराजांनी राजा करून टाकलं. काय नाही करू शकत महाराज. पण राजा झाल्यानंतर त्याचा आणि महाराजांचा संबंध संपला की. जे रोज त्याला महाराजांचं सानिध्य लाभत होतं, ते सानिध्य नाही लाभलं आता. राजेपद भोगलं, पण सानिध्य नाही मिळालं. स्वामी चरित्राचं आपण उदाहरण पाहिलं. त्यामुळे आपल्याला नेमकं काय हवंय आयुष्यात हे एकदा ठरवा. कोणी माझं कौतुक करावं म्हणून मी केंद्रात आहे का? कोणीतरी मला ते माईकवर उभं करायला लावावं म्हणून मी केंद्रात आहे का? कोणीतरी मला 4 वेळा येऊन विचारावं, दादा, ताई, मावशी काय असेल ते म्हणावं म्हणून मी केंद्रात येतोय का? नाही. मी केंद्रात आलोय ते स्वामींना भेटण्यासाठी. मी आज अर्धा तास वेळ काढलाय केंद्रात जाण्यासाठी. त्या अर्ध्या तासात मी स्वामींची किती वेळा भेट घेतली? स्वामींशी किती बोललो मी? आपल्याला बाहेर सगळ्यांशी गप्पा मारायला माझे केंद्रामध्ये मित्र-मैत्रिणी, नाती-गोती निर्माण करायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे. स्वामींशी गप्पा मारायला किती वेळ आहे? स्वामी आज मी तुमच्याकडे आलोय. मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला बरं सांगा बरं? मी आज तुमच्यासाठी असा नैवेद्य बनवलाय. तुम्हाला कुठला पदार्थ आवडला बरं? कधीतरी विचारलंय? मी आज एवढी प्रेमाने स्वामी महाराज तुमच्यासाठी भजी बनवली, एखादा नवीन पदार्थ बनवलाय. महाराज कसा वाटला हो पदार्थ? उष्टावला इथपर्यंत झालं, पण फीडबॅक कुठे आहे? की कसा वाटला महाराज? सांगा की तुमच्या मुखातून मला ऐकायचा आहे. हा संवाद जो आहे, ते संवाद करण्यासाठी आपण स्वामी महाराजांच्याकडे आलेलो असतो. परंतु हा संवाद आपला होतच नाही. कारण आपण स्वामींकडे येतो ते फक्त 1 सेकंद मुजरा करण्यासाठी. बाकी तर आपण इतर गोष्टींसाठीच आलेलो असतो. माईकवर काय आरती म्हणायची असेल, अजून काय स्तोत्रपठण करायचं असेल, ह्याच्याविषयी गॉसिप करायचं असेल, त्याच्याविषयी गॉसिप करायचं असेल, पुढं-पुढं करायचं व्हॉटएव्हर जे काही असेल. हे सगळंच करण्यासाठी आपण केंद्रात आहे. स्वामींसाठी किती वेळ येतोय? हा स्वतःला प्रश्न विचारा, की मी माझ्या आयुष्यातला आज अर्धा तास, 1 तास स्वामींच्या केंद्रात दिलाय. स्वामींचं सानिध्य आहे तिथं. साक्षात स्वामी महाराज तिथे बसलेले आहेत. एवढी हजारोंनी गर्दी स्वामींच्या दर्शनासाठी येतेय. माझं सौभाग्य आहे, माझं एवढं भाग्य आहे, की स्वामी महाराज माझ्या एकदम सहज प्राप्त झाले आहेत. मी त्यांच्याशी किती वेळा संवाद साधते. रोजच्या रोज संवाद साधला पाहिजे. स्वामी महाराज काल ना ते झोप अशी झाली हो, ते असंच झालं, स्वप्नच असं पडलं. काय हो या स्वप्नाचा अर्थ असेल? विचारा की महाराजांना.
कधी विचारलंय? आपण शोधतो मार्ग माणसांकडे, की कोणीतरी माणूस मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. पण हेच प्रश्न, हा संवाद स्वामी महाराजांकडे विचारण्याची आपली हिंमत होत नाही. एवढा विचार आपला होत नाही आणि म्हणून केंद्रात कशासाठी यायला पाहिजे? तर स्वामींसाठी यायला पाहिजे. स्वामी हेच मुख्य आहेत. बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. हे जोपर्यंत मनावरती बिंबत नाही, तोपर्यंत स्वामी महाराज भेटणार नाही. मग कितीही हजारोंनी गुरुचरित्राचे पारायण करा. तर ते शेवटी आत्मा परमात्मा हे मिलन होणारच नाही आणि दत्त महाराजांचा जन्मच होणार नाही. दत्त महाराजांचा जन्म झाला म्हणजे त्याच्या अगोदर महाराज नव्हते का? महाराज होते की. महाराज आधीही आहेत, आजही आहेत, उद्याही राहणार आहेत. आपण कुठे स्टँड करतो हे आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे हा अध्याय स्वामी महाराजांकडे घेऊन जाण्यासाठीचा आहे. स्वामी महाराज समजून घेण्यासाठीचा आहे. आणि हे जर आपल्याला समजलं नाही, मग आपली स्वामी भक्ती केवळ डी ठेवण्यासाठी, सोशल मीडियावर टाकण्यासाठी, मग कुठलीतरी स्वामींची गाणी येतात ती ठेवण्यासाठी. का? तर लोकांना सांगायचं असतं मला, की बघा मी किती स्वामी भक्त आहे. ह्या गोष्टींसाठी स्वामी महाराज नाहीत. करताय चांगली गोष्ट आहे. ह्याच्याने कदाचित 4 लोकांना छानही वाटतं. काहीच दुमत नाही. पण स्वतः वैयक्तिकरित्या स्वतःला विचारायचं, मी काय साधतोय ह्या सगळ्या गोष्टीत? असो, या गोष्टी बोलण्यासारख्या भरपूर आहेत. आता हा 38वा अध्याय या दृष्टीनं महत्वाचा आहे, की अशक्य ही शक्य करतील स्वामी. या वचनावरती, या वाक्यावरती विश्वास ठेवून आयुष्यामधला प्रत्येक संकल्प जर दृढ निश्चयाने चालण्याचा, त्या संकल्पावर प्रयत्न केला, तर स्वामी महाराज कुठलीच गोष्ट, कुठलीच इच्छा ही अपुरी ठेवत नाही आणि तुमच्या प्रत्येक मनातल्या येणाऱ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत असतात. कारण महाराजांचा अवतारच त्या काळासाठी आहे, त्या कारणासाठी आहे. महाराज आपल्याला शिक्षा करायला आलेले नाहीत. महाराज आपले जेवणावळी जेवत बसायला आलेले नाहीत. महाराज आपला उद्धार करण्यासाठी अवतारात झालेले आहेत. महाराज हे निर्गुण निराकार आहे, परंतु भक्तांसाठी झाले सगुण. आपल्याला ते दिसत नाही निर्गुण तत्व, म्हणून आपल्यासाठी वेगवेगळं रूप धारण करत चाललेत. कधी त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ घेतलं, कधी नृसिंह सरस्वती, कधी स्वामी महाराज, कधी पिठले महाराज, कधी मोरेदादा, कधी गुरुमाऊली, कधी आणखीन कुठले अनेक संत मंडळी झाले. रूप वेगवेगळी असतील, चैतन्य एकच आहे. आपला उद्धार व्हावा, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ही त्यांची तळमळ आहे. आपली तळमळ जर त्या तळमळीला मॅच झाली, मग आयुष्यात कुठलीच गोष्ट प्राप्त करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे हा 38वा अध्याय या ठिकाणी संपूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्ती अन्नपूर्ती द्विज चतुःसहस्रनाम सहस्त्रभोजनम नाम 38 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.